खुशखबर 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 लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। हे बघा लाडक्या बहिणींनो, 21वा हप्ता वाटप सोबत 22वा हप्ता वाटप, 2 महिन्याचे 3000 रुपये वाटप। लाडक्या बहिणी प्रचंड खुश। तसेच लाडक्या बहिणींनो, 5 लाख रुपये संदर्भात पण महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे। ओके, 3000 रुपये संदर्भात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणारच आहे, परंतु 5 लाख रुपये संदर्भात पण जबरदस्त अपडेट आलेले आहे। ते अपडेट पण बघणं फार गरजेचं आहे। तसेच टॉप कामाच्या बातम्या देखील आहेत, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत। त्या टॉप बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे 3000 रुपये आणि 5 लाख रुपये संदर्भात काय अपडेट आहे समजून घेऊया। 21वा हप्त्यासोबत 22वा हप्ता वाटप, 3000 रुपये वाटप। लाडक्या बहिणी पुन्हा एकदा खुश झालेल्या आहेत। सर्वात मोठी खुशखबर आहे। हा व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला सांगतो आज सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत प्रचंड। चला तर मग संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया। एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये एक माहिती तुम्हाला सांगतो। फक्त लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। 21वा हप्ता आणि 22वा हप्ता वाटप अपडेट पाहता। तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नुकताच 20वा हप्ता भेटला, बरोबर ना। जो 20वा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे तो फेब्रुवारी महिन्याचा आहे। फेब्रुवारीचे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, बरोबर ना। चेक करा सर्वांनी मोबाईलचे मेसेज। 20वा हप्ता सर्वांना आलेला आहे, सर्वांना मिळाला 20वा हप्ता। तेव्हाच सांगण्यात आलं होतं की 20वा सोबत 21वा हप्ता पण मिळेल, म्हणजे 2 महिन्याचे 3000 रुपये मिळतील। परंतु त्या एक चर्चा होत्या, परंतु त्या चर्चा काही पूर्णपणे ज्या आहेत पूर्ण झाल्या नाहीत, किंवा एक प्रकारे मी तुम्हाला बोललो होतो अधिकृत माहितीची वाट बघूया, आणि शेवटी अधिकृत माहिती आली आणि 20वा हप्ता वाटप झाला आणि फेब्रुवारीचेच 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले। परंतु आता तुम्ही सर्वजण 21वा हप्त्याची वाट बघू लागले। तर आता 21वा हप्ता प्लस 22वा हप्ता या 2 महिन्याचे ना लाडक्या बहिणींनो 3000 वाटप, हो वाटप सुरुवात झालेली आहे। आणि आज 25 जे जिल्हे आहेत, 25 जिल्ह्यात, ओके 25 जिल्ह्यात ही वाटप सुरू झालेलं आहे। तुमच्या जिल्ह्यात जरी वाटप अजून सुरू झाले नसेल तर कंटिन्यू हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता हप्ता जमा होईल, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आहे ही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, आता तुम्हाला तर ही 3000 रुपये संदर्भात अपडेट भेटणार आहे बहिणींनो, बरोबर। हे 3000 रुपये तर अपडेट भेटणार आहेत, परंतु हे 5 लाख रुपये कशाचे आहेत? या 5 लाख रुपये संदर्भात माहिती फारच महत्त्वाची आहे, जबरदस्त आहे। तुम्हाला कुठल्याही न्यूजमध्ये ही माहिती ही पाहायला भेटणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो या 5 लाख रुपये संदर्भात अपडेट। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्येच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, टॉप कामाच्या बातम्या पण आपण बघतो। थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु तुम्हाला एक गोष्ट समजून सांगत असतो मी, एक माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर जबरदस्त आजचा हा व्हिडिओ आहे। आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश होणार आहात, कारण 2 महिन्याचे 3000 रुपये वाटपबद्दल सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पाहता चला आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे। हे बघा, काय झालं होतं की तुम्हाला EKYC करायला सांगितलं होतं। EKYC भरपूर बहिणींनी केली। ज्या बहिणींनी EKYC केली त्यांना काही टेन्शन नाही, त्या बहिणी पात्र आहेत, त्यांना दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ भेटत आहे, ओके। परंतु काय झालेलं आहे की ज्या बहिणींनी EKYC केली आणि ती सक्सेसफुली त्यांनी केली, बरोबर ओके केली, त्यांना 1500 रुपये चालू आहेत। परंतु काही बहिणींनी KYC केल्यानंतर पण त्यांचा हप्ता बंद झालेला आहे। त्यांचा हप्ता का बंद झाला हा महत्त्वाचा प्रश्न होता ना। तर पर्याय चुकीचे निवडले होते। त्यानंतर तुम्हाला
दुरुस्तीचा ऑप्शन देण्यात आला तर तुम्ही दुरुस्ती पण केली असेल. आता ज्या ज्या बहिणीने दुरुस्ती केलेलं आहे त्यांचे जेवढे पण त्यांचे मागील हप्ते थांबलेले असतील ते सर्व त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु दुरुस्ती ज्यांनी केली असेल त्यांनाच. ओके, कारण शासनाने पुन्हा एकदा दुरुस्तीचा ऑप्शन लाडक्या बहिणींना दिला होता, त्यामुळे भरपूर बहिणींनी लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती केली आणि आता त्याचा फायदा त्या बहिणींना मिळत आहे. त्यांचे जे काही हक्काचे पैसे आहेत, लाभ आहेत, तो त्यांना आता मिळणार आहे. म्हणजे जेवढे पण हप्ते त्यांचे बाकी असतील ते त्यांच्या खात्यामध्ये आता ते वाटप केले जाणार आहेत. ओके, तरी फारच महत्त्वाची माहिती होती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. चला आता समजून घेऊया आपण 3,000 रुपये वाटपबद्दल महत्त्वाची माहिती. सर्वजण 21व्या हप्त्याची वाट बघत होते. 21वा प्लस 22वा हप्ता संदर्भात अशी महत्त्वाची अपडेट आलेला आहे ना की तुम्ही सर्वजण खुश होणार आहात. चला जाणून घेऊया फायनली या संदर्भात महत्त्वाची माहिती. तर आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे, फारच महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी ही. बघा आता महत्त्वाची ही अपडेट. चला आता समजून घेऊया आपण वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट. हे बघा लाडक्या बहिणींनो, काय झालेलं आहे, भरपूर बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे, त्या बहिणींना अपात्र करण्यात आला आहे. अपात्र कशामुळे करण्यात आलं आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, परंतु हे बघा तुमचे हप्ते थांबलेले असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की मी संपूर्ण बरोबर केलं आहे, KYC बरोबर केलं आहे, मी काही त्यामध्ये पर्याय चुकीचे निवडले नाहीत, सर्व बरोबर केलं आहेत, तर अजून जरी तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जरी जमा झाले नसतील तर त्याचं एकच कारण अजून असू शकतं. एक हे बघा याचे 2 कारण आहेत हप्ता थांबण्याचे. तर दुसरं कारण सांगतो मी तुम्हाला, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे. कारण हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम भरपूर बहिणींना येत आहे आणि सुरुवातीला हा प्रॉब्लेम भरपूर बहिणींना आला होता. DBT एनेबल नसणे म्हणजे हे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप होतो, बरोबर. परंतु काय झालेलं असतं, काही दिवसानंतर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक जे असतं ते अनलिंक होऊन जातं. म्हणजे आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल, काही कारणास्तव जरी ते लिंक नसेल तर ते करून घ्या बँकेत जाऊन, परंतु तुम्हाला बँकेत जावं लागेल. त्यासाठी बँकेत जाऊन तुम्हाला ते जे फॉर्म भरायला होतील ते फॉर्म भरून तुम्ही आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक करा. जेव्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक कराल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. आलं तुमच्या लक्षात? त्यामुळे करणं फार गरजेचं आहे, DBT एनेबल करणं फार गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळेल. आता भरपूर बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे तो वाटप केला जात आहे. आणि हे बघा महत्त्वाचं, तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलं हा एक कारण आहे, आणि जरी आधार कार्ड बँकेशी लिंक नाही केलं तर तुमचा हप्ता थांबवला जातो, हे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की भरपूर बहिणींनी KYC तर केली, परंतु KYC करताना त्यांनी पर्याय चुकीचे निवडले होते. आता ज्या ज्या बहिणीने पर्याय चुकीचे निवडले त्या कारणामुळे पण हप्ता थांबवला होता. ओके, तर असे 2 कारणमुळे हप्ते थांबतात लाडक्या बहिणी योजनेचे. चला ठीक आहे, ही जी काही कारण होती ही कारण मी तुम्हाला सांगितली की हप्ता थांबण्याचे कारण काय काय असू शकतात म्हणून. ओके, भरपूर बहिणींचे 4 महिन्याचे हप्ते बाकी आहेत, काही बहिणींचे 3 महिन्याचे हप्ते बाकी आहेत. जेवढे पण हप्ते तुमचे बाकी असतील ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ओके, ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. जरी तुम्ही ते पर्याय जरी चुकीचे होते तुम्ही निवडलेले ते दुरुस्ती करून जरी तुम्ही व्यवस्थित केले असतील, बरोबर केले असतील, तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जेवढे पण तुमचे थांबलेले हप्ते असतील ते जमा होतील. 3 असो 4 असो जे असेल ते. ओके, ते हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आता बघा वाटप संदर्भात महत्त्वाचा अपडेट. चला आता फारच महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. 3,000 रुपये वाटपबद्दल महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, हे बघा काय झालेलं आहे, 20वा हप्ता जेव्हा लाडक्या बहिणींना मिळाला तेव्हापासून लाडक्या बहिणी 21व्या हप्त्याची वाट बघू लागले. 21वा हप्ता आम्हाला कधी मिळेल कधी मिळेल याबद्दल भरपूर काही प्रश्न लाडक्या बहिणी विचारू लागल्या, आणि शेवटी याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता भेटणार आहे. मोठी अपडेट आलेली आहे वाटपबद्दल. हो,
तर लाडक्या बहिणींनो हे बघा, आता 3,000 रुपये खरंच वाटप होणार आहे का? तर 3,000 रुपये वाटप होईल, तर मग हे कधी मिळणार आहेत, याची तारीख काय असणार आहे, जरी आले असतील तर मग आले का, कोणाकोणाला मिळाले, या सर्व गोष्टी बघणार आहोत. काही टेन्शन घेऊ नका, सर्व सांगतो मी तुम्हाला. तसेच तुम्हाला मी बोललेलो आहे 5 लाख रुपये संदर्भात पण माहिती पाहायला मिळेल, ही माहिती पण देतो तुम्हाला. काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आहे आलेली. ओके, हे बघा काय झालेलं आहे की जेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून भरपूर बहिणींचा लाभ हा बंद देखील होत आहे. आता यामध्ये भरपूर कारण आहेत, जे काही निकष आहेत लाडकी बहीण योजनेसाठी, त्या निकषमुळेच भरपूर बहिणींचा लाभ हा बंद होत आहे. आता बंद होण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, हप्ता थांबण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आता बंद होण्याचं कारण पण सांगून देतो. हे बघा, तुमच्याजवळ जर 4 चाकी वाहन असेल तर तुमचा लाभ बंद होईल, डायरेक्ट सांगतो. सरकारी कर्मचारी तुम्ही असाल तर तुमचा लाभ बंद होईल. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा लाभ बंद होईल. तुमच्या घरात 2पेक्षा जास्त जण लाभ घेत असतील, 3 जण जर लाभ घेत असतील तर 1 जणांचा लाभ बंद होऊ शकतो, असं देखील निकषामध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु या संदर्भात अजून मला याबद्दल काही पूर्ण माहिती नाही, परंतु असं सांगण्यात आलेलं आहे. एक ठिकाणी मी बघितलेलं आहे की 3 जर एका घरात लाभ घेत असतील तर 1 जणाचा लाभ होईल, म्हणजे एका घरात 2 जण लाभ घेऊ शकतात. ओके, त्यानंतर 2.5 लाखपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तर हप्ता बंद होईल. वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आयकरदाता, आता काही जण इन्कम टॅक्स वगैरे भरतात, ITR फाईल करतात, तर ते देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांचा पण लाभ बंद. कारण हे बघा ना, या म्हणजे हे संपूर्ण हे जे वर्ग आहेत हे दारिद्र्य रेषेखालील वर्ग नसतात. कारण 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही गरीब कसं काय म्हणू शकतो तुम्हाला, असं या योजनेचं म्हणणं आहे. त्यानुसार फक्त गरीब बहिणींनाच ही योजना गरीब बहिणींसाठीच बनवलेली आहे. त्यामुळे ज्या दारिद्र्य रेषेखालील बहिणी आहेत, ज्यांचं उत्पन्न फारच कमी आहे, 2.5 लाखपेक्षा कमी आहे, त्या बहिणींनाच हा लाभ दिला जात आहे. चला, आता 3,000 रुपये वाटप जे सुरुवात करण्यात आलं आहे, 21वा हप्ता आणि 22वा हप्ता, त्याबद्दल माहिती समजून घेऊया आपण. चला, आता फायनली अत्यंत महत्त्वाची अपडेट राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आहे. हे बघा, लक्षपूर्वक ऐका, आता लक्षपूर्वक मी काय सांगत आहे. 21वा हप्ता आणि 22वा हप्त्याबद्दल ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. कोणीच तुम्हाला सांगणार नाही. वाटपबद्दल ही अपडेट फारच दमदार आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, काय झालेलं आहे, तुम्हाला तर नुकतेच 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, बरोबर ना. 20वा हप्ता तुम्हाला भेटला, त्यामुळे 1,500 रुपये जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये येणार का, हा एक महत्त्वाचा सवाल आहे. तर हे बघा, मागच्या वेळी पण 3,000 रुपये मिळेल असं सांगण्यात आलं, परंतु तेव्हा पण काही 3,000 रुपये भेटले नाहीत. यावेळेस पण मिळेल की नाही या संदर्भात पण कन्फर्म माहिती नाही. परंतु यावेळेस पण तीच चर्चा चालू आहे. जेव्हा मागच्या वेळी 20वा प्लस 21वा हप्ता मिळेल असं बोलण्यात आलं होतं, परंतु तेव्हा फक्त 20वा हप्त्याचे 1,500 रुपये आले, 21वा हप्ता काही आला नाही. आणि यावेळेस पण 21वा हप्ता प्लस 22वा हप्ता या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळतील असं बोललं जात आहे. परंतु यावेळेस पण तसंच होईल, 21वा हप्ता मिळेल आणि 22वा हप्ता भेटणार नाही. त्यामुळे 21वा हप्ता येण्याचे चान्सेस आहेत 1,500 रुपयाचे. तर मग आता 20वा हप्ता तुम्हाला भेटेला, मग हा 21वा हप्त्याचे जरी 1,500 रुपये मिळतील तर ते कधी मिळतील, तर हे मिळतील तुम्हाला 20 एप्रिलपर्यंत. आता ही माहिती काही शासनाने अधिकृत माहिती काढलेली नाही, एक अंदाजित तारीख आहे, अंदाजित. ओके, अंदाजित तारीख आणि सूत्रांकडून माहिती आलेलं आहे की 20 एप्रिलपर्यंत हप्ता वाटप होऊ शकतो. 21वा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता येतो. आता यासोबत एप्रिलचा हप्ता पण भेटेल का, म्हणजे 22वा हप्ता पण मिळेल का, जरी शासनाने या संदर्भात निर्णय घेतला तर मिळू शकतो. आता शासनावरती आहे, बघू आता अधिकृत माहितीची आपण वाट बघूया. 2 महिन्याचं जर ठरलं तर मग 3,000 रुपये वाटप होऊ शकते. बघू, या संदर्भात काही एवढा दम नाही या अपडेटमध्ये, परंतु बघू. परंतु 2100 म्हणत आहे मी, 21वा हप्ता, तर 21वा हप्ता तर 100% 1,500 रुपये त्याचे कुठे गेले नाही, ते तर मिळतीलच. परंतु जर शासनाने निर्णय घेतला तर या 2 महिन्याचे 21वा हप्ता आणि 22वा हप्ता या 2 महिन्याचे 3,000 रुपये 21वा हप्ता 22वा हप्त्याचे मिळू शकतात, जरी निर्णय झाला तर. बघूया आपण अधिकृत माहितीची वाट. परंतु 20 एप्रिल नंतरच तुम्हाला
हप्ता वाटपाबद्दल हालचाली सुरू होतील. आता तर सध्या त्याबद्दल काही माहिती नाही. 20 एप्रिल नंतरच हप्ता वाटप होईल लाडक्या बहिणींनो. ओके, ती पण अंदाजित माहिती आहे. अधिकृत माहिती त्या संदर्भात अजून आलेली नाही. आपण सर्वजण अधिकृत माहितीची वाट बघूया. आता मी तुम्हाला 3,000 रुपयेबद्दल माहिती दिली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो 5 लाख रुपये संदर्भात पण माहिती तुम्हाला मी देणार आहे. ती 5 लाख रुपये संदर्भात माहिती काय, चला ती माहिती जाणून घेऊया आणि टॉप कामाच्या बातम्या पण बघूया. पहा, चला आता फारच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. इथे लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, बरोबर. आता तुम्हाला 5 लाख रुपये संदर्भात जी पण माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगतो. पहिले या टॉप कामाच्या बातम्या बघा. पहिलीच बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. टॉप कामाच्या बातम्या आपण बघत आहोत. हे बघा, पहिली बातमी, RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास शाळांवर होणार कठोर कारवाई. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा थेट इशारा. काय बातमी आहे चला समजून घेऊया. राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात. राज्य सरकारने कठोर आदेश दिला, अन्यथा संबंधित शाळांवर कठोर कारवाई. RTE ॲडमिशन फीज. सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात. लक्षवेधी सूचनेला उत्तर. विधानसभेत सदस्य योगेश सागर यांनी RTE प्रवेशातील अडचणी आणि शाळांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती आणि या सूचनेला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नियमानुसार खाजगी शाळांमध्ये 25% जागा RTE अंतर्गत राखीव ठेवणे बंधनकारक असून या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासन करत असते. 2900 कोटीची प्रतिपूर्ती थकीत. हे बघा, 2900 कोटींची प्रतिपूर्ती थकीत. शिक्षण मंत्र्यांनी मान्य केले की राज्य पातळीवर शाळांची सुमारे 2900 कोटी रुपयाचे शुल्क प्रतिपूर्ती सध्या थकीत आहे. मात्र शासनाकडून निधी मिळण्यास उशीर होत असला तरी त्याचा फटका विद्यार्थ्यांना किंवा पालकांना बसता कामा नये. शाळांनी या कारणास्तव विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 1 जुलै 2015च्या शासन निर्णयाची आठवण. मंत्री भुसे म्हणाले की या संदर्भात 1 जुलै 2015 रोजीच राज्य शासनाने स्पष्ट निर्णय निर्गमित केला आहे की शाळांनी कोणत्याही स्वरूपात पालकांकडून शुल्क घेऊ नये अशा कडक सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. ज्या शाळा या नियमांचे उल्लंघन करतील त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. शाळा बंद होणार नाहीत. हे बघा काय म्हटलेलं आहे पुढे, शाळा बंद होणार नाहीत. काही शाळांनी निधी अभावी शाळा बंद करण्याच्या चर्चा सुरू केल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की कोणतीही शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. येणाऱ्या काळात जसा निधी उपलब्ध होईल तशी शाळांची प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने दिली जातील. जर तुमच्या पाल्याचा प्रवेश RTE अंतर्गत झाला असेल आणि शाळा गणवेश, पुस्तके किंवा इतर साहित्यांसाठी पैशांची मागणी करत असेल तर पालक आता शिक्षण विभागाकडे तक्रार करू शकतात. संबंधित शाळांना ते पैसे परत करण्याचे निर्देश सरकार देणार आहे. चला ठीक आहे, बातमी समजली. पुढील बातमी बघा. बातमी नंबर 2 बघा. आता बातमी नंबर 2 फारच महत्त्वाची आहे. जगभरात गंभीर संकट, भारतासाठी चिंताजनक स्थिती, पण इंधन तुटवडा नाही. राज्यसभेत PM मोदींनी स्पष्ट सांगितलं. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम जगभरात दिसून येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर लोकसभेनंतर आज राज्यसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा युद्ध आणि होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय जहाजांबाबत चिंता व्यक्त केली. तेल आणि गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मेड इन इंडिया जहाज आणि साठे भक्कम करण्यासाठी रोड मॅप सादर केला.
राज्य सरकारने साठेबाजी रोखावी असे आदेशही पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. हे बघा, इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध गेल्या 3 आठवड्यापासून सुरू आहे आणि या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा परिणाम भारतावरही पडत आहे. आखाती देशांमध्ये जवळपास 1 कोटी भारतीय राहतात आणि तिथं काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चिंतेचा विषय आहे. होर्मुझमध्येही मोठ्या संख्येने जहाजं अडकून पडले आहेत. त्यातही बहुतांश भारतीय अडकले आहेत. हा सुद्धा भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. भारताच्या वरिष्ठ सभागृहातून जगाला संवादाचा संदेश जाणं गरजेचं आहे. आम्ही सतत आखाती देशांच्या संपर्कात आहोत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेसोबतही आम्ही संपर्कात आहोत. आम्ही होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबतही सतत चर्चा केली आहे. भारतीय नागरिकांवर, इन्फ्रास्ट्रक्चर्सवर, एनर्जी प्लांटवर हल्ल्याचाही विरोध करत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. चला ठीक आहे. देशात इंधन तुटवडा नसल्याचेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की भारताकडे पुरेसा कच्च्या तेलाचा साठा आहे. गेल्या 11 वर्षात 5.3 मिलियन मेट्रिक टन रणनीतिक पेट्रोलियम रिझर्व्ह स्थापन केले आहेत. भारत आधी 27 देशांवर यासाठी अवलंबून होता, पण आता हा पुरवठा 41 देशांमधून आपल्याला होतो. त्यामुळे एकाच स्रोतावर आपण अवलंबून नाहीत असं मोदी म्हणाले. भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे, कारण युद्धामुळे व्यापारी मार्गावर परिणाम झाला आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर गोष्टींचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. होर्मुझमध्ये जहाजे अडकली आहेत. ती बाहेर सुरक्षित काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. चला ठीक आहे. ही बातमी फार महत्त्वाची. ती बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 3 आपण आता बघणार आहोत. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. तर बातमी नंबर 3 काय आहे बघा. बीडच्या शेतकऱ्यांची कमाल, पारंपरिक शेतीचा नाद सोडला आणि या पिकातून फक्त 4 गुंठ्यात केली 5 लाखाची कमाई. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की 5 लाख रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. तर 5 लाख रुपये संदर्भात ही ती अपडेट आहे. 5 लाख रुपये संदर्भात तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलवरती माहिती बघितली की 5 लाख रुपये संदर्भात तुम्हाला काहीतरी माहिती पाहायला मिळेल. तर 5 लाख रुपये संदर्भात ही ती बातमी आहे, ही ती माहिती आहे. चला समजून घेऊया 5 लाख रुपये संदर्भात ही माहिती जी काय आहे ती समजून घेऊया. हे बघा, तर 5 लाखाची कमाई. तर काय माहिती आहे, शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे सुरुवातीला बघा. शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे अशी धारणा अनेक शेतकऱ्यांमध्ये वाढताना दिसते. मात्र मराठवाड्यातील अंबाजोगाई परिसरातील एका शेतकऱ्याने आपल्या मेहनत, नियोजन आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर ही समजूत खोटी ठरवली आहे. हे बघा, बाळासाहेब चोपणे यांनी अवघ्या 4 गुंठे जमिनीत सेंद्रिय पुदिन्याची लागवड करून तब्बल 5 लाखाहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. हे बघा, 5 लाखाहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. बाळासाहेब यांच्याकडे एकूण 20 गुंठे शेती आहे आणि या जमिनीत त्यांनी पेरू, आंबा, चिकू आणि फुलझाडांची लागवड केली आहे. मात्र 2020 साली त्यांनी प्रयोग म्हणून 4 गुंठ्यात पुदिन्याची शेती सुरू केली. विशेष म्हणजे त्यांनी या पिकासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटनाशकांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे त्यांच्या पुदिन्याला चव आणि सुगंधाच्या बाबतीत बाजारात विशेष मागणी निर्माण झाली. आठवडी बाजारातून थेट विक्री. पुदिना हे नाजूक पीक असल्याने त्याला नियमित पाणी आवश्यक असते. बाळासाहेब बोरवेलच्या माध्यमातून सिंचन करत राहिले. त्यांनी दलालांमार्फत विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला
अंबाजोगाईच्या आठवडी बाजारात ते स्वतः पुदिना विकू लागले आणि या पद्धतीमुळे त्यांना दरमहा सुमारे 10,000 रुपये स्थिर उत्पन्न मिळू लागले. गेल्या 5 वर्षात उत्पन्नाचे 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. कमी खर्च जास्त नफा मॉडेल. हे बघा शेतकरी भावांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, लक्षपूर्वक ऐका. कमी खर्च जास्त नफा, कमी खर्च जास्त नफा मॉडेल. बघा बाळासाहेब आणि त्यांच्या मुलाने मिळून कमी खर्चात अधिक नफा देणारे मॉडेल उभे केले आहे. अल्प क्षेत्रात योग्य नियोजन, सेंद्रिय शेती व थेट विक्री या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित वापरामुळे त्यांनी छोट्या जमिनीला नफ्याचे साधन बनवले. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. कोविड काळात मिळाली दिशा. कोविड-19 महामारीच्या काळात पुदिन्याचे औषधी महत्त्व लक्षात आल्यानंतर त्यांनी या पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या ते आठवड्यातून 2 दिवस बाजारात विक्री करतात आणि वर्षाला सुमारे 1 लाख रुपयाचे उत्पन्न मिळवतात. उर्वरित जमिनीत त्यांनी विविध फळ झाडांची लागवड करून उत्पन्नाचे विविध स्रोत तयार केले आहेत. वर्षभर लागलेली मागणी. हे बघा तर वर्षभर असलेली मागणी बघा. आता वर्षभर असलेली मागणी पुदिन्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याला वर्षभर मागणी असते. चहा, चटणी, पाणीपुरी, बिर्याणी, ज्यूस आणि फास्ट फूडमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कमी गुंतवणूक, मर्यादित जागा आणि सततची मागणी यामुळे पुदिना हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नगदी पीक ठरत आहे. चला ठीक आहे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या महत्त्वाच्या टॉप कामाच्या बातम्या बघितल्या. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे आणि सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला दिली. हे बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला 3,000 रुपये संदर्भात माहिती दिलेली आहे. 5 लाख रुपये संदर्भात काय अपडेट होती ती तुम्ही आता बघितलीच. तर 5 लाख रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितली. चला ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट सांगतो, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.